श्री स्वामी समर्थ, श्री भाऊ समर्थ. मुलांना, तुम्हाला गोष्ट आवडते ना? चला मग आज आपल्याला अर्जुनाची गोष्ट ऐकायची. अर्जुन, तुम्ही नाव ऐकलेलं असेल, पांडव कौरव. तर 5 पांडव असतात आणि पांडवांमध्ये सगळ्यात मोठा युधिष्ठिर, नंतर भीम, अर्जुन, नकुल आणि मग सहदेव. तसा हा 5 पांडवांमधला एकदम हुशार असा असलेला अर्जुन असतो. आणि कौरव किती असतात माहितीये का? कौरव असतात 100. तर हे कौरव आणि पांडव, तर यांचे सगळ्यांचे गुरु असतात गुरु द्रोणाचार्य. तर गुरु द्रोणाचार्यांच्या आश्रमात लहानपणी ते शिक्षण घ्यायचे. गुरु त्यांना सगळ्या गोष्टींचं ज्ञान द्यायचे, शिक्षण द्यायचे. म्हणजे त्याच्यात धनुर्विद्या पण शिकवायचे, इतर अनेक प्रकारच्या विद्या शिकवायचे. तर आश्रमातली सगळी शिस्त असायची आणि त्या पद्धतीने सर्व मुले त्यांच्याकडे अध्ययन करत असे. तर अर्जुन हुशार तर असतोच आणि त्याची आपल्या गुरूंवर खूप श्रद्धा असते, निष्ठा असते. ते जे जे सांगतील तो मन लावून ऐकून घ्यायचा, समजून घ्यायचा आणि त्याप्रमाणे तो वागायचा. कुठली पण विद्या शिकवताना तो अतिशय एकाग्रतेने समजून घ्यायचा, पूर्णपणे त्याचं कॉन्सन्ट्रेशन असायचं. आणि त्याच्या या गुणांमुळे काय होतं, तर त्या गुरूंचा तो आवडता झालेला असतो. मग इतर जे सगळे विद्यार्थी असतात, मग त्यांना केव्हा केव्हा वाटायचं की अरे आपण तर सर्वजण इथे वेळेवर येतो, सर्व काही गोष्टी आपण शिकतो, गुरुजी सांगतील त्याप्रमाणे आपण वागत असतो, पण तरी पण हा अर्जुनच जास्ती लाडका कसा काय, अशी बाकीच्या मुलांच्या मनात शंका असायची. मग त्यांची पद्धत असायची, गुरु द्रोणाचार्य त्या झाडाच्या चौथऱ्यावर बसलेले असायचे आणि सर्व मुलं अशा 2 रांगा करून भोजनासाठी बसायचे. सगळं भोजन वाढून व्हायचं, मुलं प्रार्थना म्हणायची, श्लोक म्हणायचे, भोजनाला सुरुवात करायची. तर अशी ही त्यांची रोजची पद्धत असते. आणि तुम्हाला माहिती आहे का, तेव्हाच्या काळामध्ये आताच्या सारखे लाईट वगैरे हे काही नव्हते. मग तेव्हा काय करायचे, कंदील वापरायचे आणि कंदिलाच्या उजेडात सर्व संध्याकाळच्या गोष्टी व्हायच्या. मग तिथे थोड्या थोड्या अंतरावरती असे कंदील ठेवलेले असायचे आणि कंदिलाच्या प्रकाशात सर्व मुलं रोज भोजन करायचे. मग त्या दिवशी काय होतं, नेहमीप्रमाणे जेवण वाढून होतं आणि मुलं भोजनाला सुरुवात करणार असतात. आणि तितक्यात काय होतं, खूप सोसाट्याचा वारा सुटतो. आणि अर्जुनाची एक सवय असते, तो काय करायचा, रोज आपल्या भोजनापूर्वी आपल्या गुरूंना नमस्कार करायचा. तो नमस्कार कसा करायचा, आपण असा नमस्कार करतो, पण तो श्रेष्ठ धनुर्धारी असतो, त्याची नमस्कार करण्याची पद्धत ही वेगळी असते. मग तो काय करायचा, आपलं धनुष्यबाण घ्यायचा आणि एक बाण सोडायचा. तो बाण बरोबर जायचा आणि गुरुजींच्या डाव्या पायाजवळ असा उभा असा रोवायचा. लगेच 1 मिनिटात दुसरा बाण सोडायचा, दुसरा बाण जायचा आणि त्यांच्या उजव्या पायाजवळ असा रोवून उभा राहायचा. अशा दोन्ही चरणांजवळ 2 बाण सोडून तो
नमस्कार करायचा आणि त्याच्यानंतर भोजनाला सुरुवात करायचा. तर अशी ही त्याची रोजची पद्धत असते. म्हणजे ते अंतर पण जास्ती असतं. अर्जुन एकदम श्रीकडच्या शेवटच्या टोकाला असायचा आणि गुरुजी एकदम त्या झाडाच्या चौथऱ्यावर लांब असतं तिथे बसलेले असायचे. पण त्याचा नेम बरोबर जायचा. मग त्या दिवशी काय होतं, मुलं भोजनाला सुरुवात करणार असतात, तो पण नमस्कार करणारच असतो. तितक्यात सोसाट्याचा वारा सुटतो आणि त्या वाऱ्यामध्ये खूप झाडाची पानं इकडे तिकडे पडतात. ते कंदील सगळे विझून जातात. सगळा अंधार होतो आणि मुलं बसलेली असतात. यार हे काय झालं, आता काय होईल. आणि मग अर्जुन काय करतो, नेहमीप्रमाणे आपलं धनुष्य घेतो, पहिला बाण सोडतो, लगेच 1 मिनिटाने दुसरा बाण सोडतो. मग मुलांना वाटतं आता तर अंधार आहे, इतका सगळा वारा सोसाट्याचा सुटलेला आहे, अर्जुनाचा बाण आता गेला असेल इकडे तिकडे कुठेतरी. आणि लगेच थोड्याने काय होतं, गुरुजी ते सगळे कंदील लावायला सांगतात आणि सगळे कंदील लावल्यानंतर कंदिलाचा उजेड पसरतो. आणि मग ते म्हणतात गुरुजी की बघा मुलांनो, अर्जुनाने आज सुद्धा रोजच्या प्रमाणे नमस्कार केलेला आहे. मग मुलांचं लक्ष जातं तिकडे आणि मुलांना उत्सुकताच असते की आज अर्जुनाची फजिती झालेली असणार. तर बघतात तर काय, दोन्ही बाण बरोबर रोजच्या प्रमाणे त्यांच्या पायाशी उभे असे रोवलेले असतात आणि रोजच्या प्रमाणे अर्जुनाने नमस्कार केलेला असतो. तर हे कशामुळे शक्य होतं त्याला, तर त्याची एकाग्रता, आपल्या गुरूंवरती असलेली श्रद्धा. आपण शिकतो ना, आचार्य देवो भव, जसं मातृदेवो भव, पितृदेवो भव, तसं आचार्य देवो भव. आपल्या गुरूंवरती आपली नितांत श्रद्धा असेल तर आपले गुरु जे जे आपल्याला ज्ञान देतील ते सगळं आपण ग्रहण करू शकतो. आवडली का गोष्ट तुम्हाला? तर मग अर्जुनाची ही गोष्ट आपण समजून घ्यायची आणि अर्जुनाचे हे गुण आपल्यामध्ये येण्यासाठी आपण प्रयत्न करायचा. आपले गुरु जेव्हा आपल्याला काही शिकवत असतील तेव्हा मोठ्या श्रद्धेने, मोठ्या एकाग्रतेने ती गोष्ट आपण समजून घेतली तर आपल्याला ती चांगल्या पद्धतीने समजू शकते. श्री स्वामी.